सजीवातील जीवन प्रक्रिया भाग that is life process in the living organism. Part 1 we have to study. We have studied from the standard 7th, 8th, 9th, and we are in the standard 10th class. That we have various systems present in our body. So which type of system? So we have computer system, laptop system, but which type of system, sir? Digestive system, respiratory system, blood circulation system. म्हणजे आपल्या शरीरामध्ये नाही ना वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम असतात. सिस्टीम म्हणजे म्युझिक वगैरे नाही, तो सिस्टीम नाही. म्हणजे काय करतात सर? म्हणजे वाघाचे पंजे नाही, तर त्या ठिकाणी एकमेकाला कोऑर्डिनेट करतात. कसं करतात कोऑर्डिनेट? बघा समजा एक जण किती बी खावलेला त्याला पचच नाही गेले, म्हणजे तो काय करतो? इटिंग तर करतो. इटिंग इज ऑल्सो टाइप ऑफ प्रोसेस. त्याला पचतच नाही. मीन्स डायजेस्टिव्ह सिस्टीम जर रॉंग, जर डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब असेल तर त्याला वेगवेगळे आजार उद्भवतात. तसं सांगितलं तर तसं होते की कार्यक्रम लवकरच. म्हणजे काय? म्हणजे आपल्याला आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स असतात त्याच्यामध्ये कोऑर्डिनेट घडून आणणं गरजेचं असतं. तर कोऑर्डिनेट म्हणजे काय? जसं एक मुलगी दोन मुलांची सिटिंग, मुलांची कसं लावून दिली सॉरी, मुलाची सिटिंग लावून देते, तसं आपल्या बॉडीमध्ये काय करतात? वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी कोऑर्डिनेट्स आपल्या बॉडीमध्ये एकमेकाला, एक सिस्टीम जे असतात एकमेकाला समन्वय साधतात, कोऑर्डिनेट त्या ठिकाणी करतात. सांगा की मग सांगतोय. पहिला जो असतो का ब्लड सर्क्युलेशन. मी ह्या ठिकाणी बोलत असताना मी विचार करून बोलत आहे, हे दॅट इज अ कोऑर्डिनेशन. बोलत आहे, दॅट इज ऑल्सो प्रोसेस. आपण विचार करतोय, दॅट इज ऑल्सो प्रोसेस. आपल्याकडून मॅपिंग होऊ लागली, दॅट इज ऑल्सो प्रोसेस. बोलण्यासाठी मला कशाची आवश्यकता आहे सर? एनर्जीची आवश्यकता आहे. मग एनर्जी आपल्याला ऑब्टेन करावं लागेल. सर कसं करता? तुम्ही जे करता मी तीच करता. काय करता? गिचल्यावर काय होते? गिचल्यावर म्हणजे खाल्ल्यावर काय होते? एनर्जी मिळते. सर तुमच्यात आमच्यात फरक आहे म्हणा. काय रे, आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत सरत राहतो. गेलं का सटपट राहते, फटफट राहते, काय तर राहते, जाताना चॉकलेटच राहते, लॉलीपॉपच राहते, काही घटलं तर केळबी राहते. आम्हाला जे मिळालं ते आम्ही ते कशासाठी खातो सांगतो का तुम्ही बेटा? सर आम्ही खातो त्याच्या मागचं एक कारण आहे, आम्हालाही माहिती. भूक लागली का नाही की ते विकल आपण उभे खातो सर. खरंच आहे. कधी विचार केला का उभे खावडते? काय खावडते? आता काय खावडतं दुसरा अर्थ घेऊ नका सांगितलं. खावडतं म्हणजे म्हणायचं काय? मला भूक लागली म्हणजे नेमकं व्हॉट इज भूक लागलं? आय डोंट नो. भूक लागले सर, भग होऊ पोटात, भग व्हायला का म्हणजे काय जाळ लागले का काय तुला? भूक खात्यात सकाळपासून रात्रपर्यंत. का खावलं माहित नाही, का झोपला माहित नाही, कस का उठला माहित नाही, शाळा का बरं चालव माहित नाही, ट्युशनला काय चालव माहित नाही, आयुष्यात काय करायच्या माहित नाही, बायको दिलं का कोणी ते बी माहित नाही, नवरा मिळाल का ते बी माहित नाही, कसं काय मिळणार एवढं मिळालं तसं बघा दुसरं अजून एखादी काय बाय या ठिकाणी. आता जे लाईफ प्रोसेस आहे याच्यामध्ये डायजेशन आहे, एक्सक्रिशन आहे, ब्लड सर्क्युलेशन आहे, ब्रीथिंग आपली चालू आहे, हार्ट बीटिंग चालू आहे. दीज आर द ऑल प्रोसेस इन आवर बॉडी. त्याच्यातली एक जरी प्रोसेस जर बंद पडली तर आपलं काय होतं? आपला कार्यक्रम होतो, आपण वैकुंठाच्या मार्गाला लागतो. मग आपल्याला रामनाम सत्य हे काठीवर घेऊन चला शेपूट गाईचं धरून वैकुंठाला नाही कैलासाला पाठवून देतात त्या ठिकाणी. ठीक आहे, कोणाला वैकुंठाला कोणाला कैलासाला पाठवून देतात. म्हणजे तुझा कार्यक्रम ओके होऊन जातो. काही तर म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सर्व फंक्शन्स प्रॉपरली काम केले. दॅट इज अ लाईफ प्रोसेस. आता पाहूया मग या राशींचं भाषण देण्यावर घेऊ आपण आता बेटा या ठिकाणी. हाऊ आर द फूड स्टफ अँड देअर न्यूट्रिएंट कंटेंट युजफुल फॉर बॉडी. डॉक्टर सांगतो काय सांगतो? खावा रोज ऍपल. वन ऍपल काय ते काय रे? वन ऍपल कीप्स अवे डॉक्टर. का तुला काय शिकून बसला का? काही नाही त्याला डॉक्टर शिकून बसला का? जास्ती जे आपल्याला इंटेस्टायनल आजार होतात, जे आतड्याचे आजार होत असतात ते बाहेरचं खाऊन जास्ती होतात. जास्ती म्हणजे मॅगीमुळे इंटेस्टायनल आजार होतात. मॅगीमुळेच म्हणून नाही, मॅगीमुळे काय होतं त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन. आपण मॅगीमध्ये कोणत्याही प्रकारची तरकारी भाजीपाला वगैरे ऍड करत नाही त्याच्यामुळे.
आपल्या बॉडीला कशा कशाची आवश्यकता आहे, सगळी गरज आहे. कशा कशाची रे सर? प्रोटीन सर, कार्बोहायड्रेट, फॅट, मिनरल्स, व्हायटामिन्स, एवढ्याची आवश्यकता आहे. कसं मिळवतास? सांगितलं की सर तुम्ही जातात सकाळपासून रात्रपर्यंत सरायचं. पण सरताना आम्ही कधी कधी त्याच्यामध्ये सर आम्ही काय करतो, भाजीपाला खाणं, हे नग ते नग म्हणतात, त्याच्यामुळे तोंडावर चट्टे पडतात. हा, जास्ती बिस्किट खाल्लो का सकाळी तोंडावर चट्टे पडतात माहित नव्हत्या. जे सकाळी उठल्यानंतर बिस्किट खातात डेली, त्यांच्या तोंडावर बारीक बारीक पांढरे चट्टे पडतात. आणि बिस्किट बंद केलो का चट्टे ऑटोमॅटिक जातात त्या ठिकाणी. माहित नव्हते. तर आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे पालक असेल, पालक पासून बुद्धी काम करते, मेंदू शार्प होतो पालक पासून, बीट पासून मेंदू शार्प होतो. त्याच्यापासून आपल्याला जे मिनरल्स वगैरे ते आपल्याला मिळत असतात. आणि आपल्याला कोणतेही जे अनवॉन्टेड जे मटेरियल्स असतात त्याला जर आपल्या बॉडीच्या बाहेर जर रिमूव्ह करायचे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फायबरची आवश्यकता असते. आणि फायबर्स काय करतात, आपल्या बॉडीतून त्याला रिमूव्ह करतात. म्हणून मैदा वगैरे खाल्ल्यानंतर पोट खराब होतो ऍज कम्पेअर टू तर ज्वारी किंवा चपाती. ठीक आहे, माहित राहू द्या, हळूहळू शिकू आपण. म्हणजे सर्व काम करण्यासाठी आपल्याला बघा, इथून मला तिथं सलग जायचे, मला बोलायचं आहे, या माझ्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रोसेस जर कॅरी आउट करायचं असेल तर मला त्या ठिकाणी एनर्जीची आवश्यकता असते. आणि मला हे जी एनर्जी मिळत असते, मी जे काही फूड कन्झ्युम करतो त्या फूड पासून मला एनर्जी मिळते. कसं मिळते सर? म्हणजे 1 ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट जो असतो त्याच्यापासून मला 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 ग्रॅम ऑफ द लिपिड असेल या फॅट असेल त्याच्यापासून 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. प्रोटीन पासून पण 4 किलो कॅलरी पर एनर्जी आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते. प्रत्येकाचा जो फंक्शन आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे आणि प्रत्येक फंक्शन हे आपल्या बॉडीसाठी गरजेचे आहे. म्हणजे जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला ज्वारी महत्वाची आहे, भात महत्वाचा आहे, तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला आहारामध्ये ऑइल असणे गरजेचं आहे. काल परवाची एक स्टडी करण्यात आली, त्या स्टडी अनुसार जे सर्वात जास्त माणसाला अटॅक येण्याचं कारण आहे तो म्हणजे मिठाचं वाढलेलं अन्नामधला प्रमाण, त्याच्यामुळे सर्वात जास्ती कॅन्सर काय म्हणतो अटॅकचे प्रमाण. मग पर्याय काय? तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, जे नॅचरली ऑकरिंग जे मीठ असतो त्याला आपण त्या ठिकाणी कन्झ्युम केलं पाहिजे. तर हे नाही का, येस ते पण नॅचरली ऑकरिंग आहे, बट याच्यावर काय केलं जातात, प्रोसेस केले जातात आणि प्रोसेस करून हा मीठ केमिकली तुमच्या घरापर्यंत येत असतो. तो दुसरा एक मीठ असतो, तुम्ही नाव ऐकलं असेल, पिंक साल्ट नावाचं एक मीठ असतो, पिंक साल्ट. वन ऑफ द बेस्ट. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकारचे मिनरल्स असतात, बट इट इज एक्सपेन्सिव्ह. हा जर 20 रुपये किलो असेल तर तो डायरेक्टली 100 रुपये नाही, 100 जास्त आहे, 150 रुपये किलोच्या भावामध्ये असतो. ठीक आहे असं. मग हे काय होतं, आपल्या बॉडीमध्ये एनर्जी स्टोअर केली जाते इन द फॉर्म ऑफ एटीपी. कशाच्या फॉर्म मध्ये? एटीपी. नवीला झाले तुम्हाला एटीपी. एटीपी म्हणजे काय? ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट. व्हॉट इज एटीपी बेटा? ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट. आपल्या बॉडीला जसं पळतो, पडल्यानंतर पळताना आपल्याला धाप लागते, दम लागतो. दम लागल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये एनर्जीची गरज आपल्याला जास्ती भासते. अशा कंडिशन मध्ये जे एटीपीचे मॉलिक्युल्स असतात ते ब्रेकडाऊन होतात. कोणाचे मॉलिक्युल्स काय होतात? ब्रेकडाऊन होतात आणि त्याच्यापासून काय निघते? एनर्जी. काय मिळते आपल्याला? एनर्जी. ते पण आपल्याला शिकायचं. काय बेटा? लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस. Various organ system are continuously performing their functions in human body. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सिस्टीम्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात ते काय करतात, आपल्या आपल्या पद्धतीने बॉडीमध्ये फंक्शन्स परफॉर्म करतात. जसे की नावं सांगितलं होतं तुम्हाला, कोणते कोणते ते सांगा बरं का? डायजेस्टिव्ह आहे, रेस्पिरेटरी आहे, सर्क्युलेटरी आहे, एक्सक्रेटरी सिस्टीम आहे, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आहे. त्या ठिकाणी काय बघा बेटा, कंट्रोल, त्या ठिकाणी कंट्रोल सिस्टीम, डिफरंट एक्सटर्नल अँड इंटरनल ऑर्गन आर परफॉर्मिंग देअर फंक्शन्स इंडिपेंडेंटली. जे शरीराच्या बाहेरील ऑर्गन असेल या शरीराच्या आतील ऑर्गन असेल हे फंक्शन्स इंडिपेंडेंटली परफॉर्म करतात, पण त्यांच्यामध्ये काय असतं? कोऑर्डिनेशन असतो. काय असतं बेटा? कोऑर्डिनेशन. कोणताही गेम बघा, क्रिकेटमध्ये काय असतो? कोऑर्डिनेशन. उगा बॉलर बॉलिंग करायला, समजा कॅच आला की कॅचच पकडत नाही, फिल्डर कॅचच पकडत नाही, तर काय फायदा होईल का त्याचा? नाही ना. काय महत्वाचं आहे? कोऑर्डिनेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि अशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये कोऑर्डिनेशन घडून येतं. दिस ओव्हरऑल सिस्टम इज इन ऍक्शन इन मोर ऑर लेस सेम इन ऑल द ऑर्गॅनिझम. हा बेटा, एक फरक आहे. फरक काय? युनिसेलर ऑर्गॅनिझम आणि मल्टीसेलर ऑर्गॅनिझम. काही ऑर्गॅनिझम जे असतात त्यांच्यामध्ये जे ऑर्गन्स असतात त्यांची संख्या कमी असते
आणि काही जे ऑर्गन्स असतात त्यांच्यामध्ये ऑर्गन्सची संख्याही जास्त असते आणि त्याच्यानुसार ते काय करत असतात त्या त्या पद्धतीने फंक्शन्स करतात. लिटल बिटल डिफरंट फंक्शन्स असतात पण ऑलमोस्ट साऱ्यांच्या फंक्शन्स हे सेम प्रकारे काम करत असतात. Those are in need of continuous source of energy for this purpose. आणि कोणते कार्य करण्यासाठी प्रोसेस करण्यासाठी त्यांना कशाची आवश्यकता आहे सांगा बरं का बेटा. They require energy source. मग कशापासून मिळवतात हे पहिला सांगितलं होतं सांगा बरं का. कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, लिपिड्स. काय बेटा हे दरवाजा ऑर्डर. कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि काय आणि त्या पायऱ्यावरची लाईट लावतो. खालचं 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 कुठे हे लाईट बंद करणार इकडे. आताची लाईट बंद कर रे इकडे. हा काय बेटा कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी फॉर दिस पर्पज. कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, लिपिड्स यांच्यापासून आपल्याला हे एनर्जी मिळत असते. इट इज हार्वेस्टेड बाय मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन ईच सेल. आपल्या बॉडीमध्ये काय प्रेझेंट असतात. आवर बॉडी इज मेड अप ऑफ द सेल. त्या सेलच्या आतमध्ये काय प्रेझेंट असतात. मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतात. लक्षात ठेवायचं काय म्हटलं मी. सेलच्या आत डॅश डॅश प्रेझेंट असतात मायटोकॉन्ड्रिया. आणि मायटोकॉन्ड्रिया काय करतात जे तुम्ही एनर्जी मिळवलेलं आहे त्या एनर्जीला हार्वेस्ट करतात. त्याच्यापासून एनर्जी पुन्हा त्या ठिकाणी प्रोड्यूस करत असतात इन ईच सेल. इट इज नॉट लाईक दॅट ओनली फूड स्टफ इज सफिशियंट फॉर एनर्जी. लक्षात घ्या फक्त अन्न खाल्लं म्हणजे एनर्जी प्रोड्यूस होते तर असं नाही. तर त्याच्यासोबत आपल्याला आवश्यकता असते ऑक्सिजनची सुद्धा आवश्यकता असते. कशाची आवश्यकता असते बेटा. मग ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये जे काही आपल्या बॉडीमध्ये फूड प्रोड्यूस सॉरी जे काही एनर्जी प्रोड्यूस केली जाते त्याला एरोबिक म्हटलं जातं. दॅट इज एरोबिक ऑक्सिडेशन ऑफ द फूड स्टफ. कधी कधी ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन असतो दॅट इज अनएरोबिक. पण बाळाने एक महत्वाचं असं आहे की ऑक्सिजनच्या प्रेझेंट मध्ये जे काही एनर्जी निर्माण केली जाते ही लार्ज अमाऊंट मध्ये निर्माण होते. जवळपास 38 एटीपीचे मोलिक्युल्स त्या ठिकाणी निर्माण होतात ऍज कम्पेअर टू 3 एटीपीचे मोलिक्युल अनएरोबिक मध्ये निर्माण होत असतात. Present in its cell, it is not like that the only food stuff is sufficient for energy production. But हे खूप महत्वाचं आहे. कोण महत्वाचं आहे सांगा. कोण महत्वाचं आहे रे. Oxygen is also important. All these food stuffs and oxygen are transported up to the cell through circulatory system. आपल्या बॉडीमध्ये काय असतं सर्क्युलेटरी सिस्टम असते. अन्न खाल्लं त्या आपण ऑक्सिजन आत घेतलं लंग्स मध्ये ब्लड मध्ये डिझॉल्व्ह होतो. तो पुढे सप्लाय केला जातो ईच अँड एव्हरी सेल ऑफ आवर बॉडी. बॉडीच्या प्रत्येक पार्ट पर्यंत त्या ठिकाणी पोहोचला जातो आणि अन्नाला सुद्धा काय केलं जातं प्रत्येक बॉडीच्या पार्ट पर्यंत त्या ठिकाणी सप्लाय केलं जातं. Besides, it is coordinated by the control system of the body. Each life process contribute in its own way in the process of energy production. म्हणजे काय म्हणजे या ठिकाणी जे प्रत्येक लाईफ प्रोसेस आहे काय करत असते आपल्या पद्धतीने बॉडीमध्ये एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन करत असते. फंक्शनिंग ऑफ ऑल दीज लाईफ प्रोसेस ऑल्सो रिक्वायर एनर्जी. आणि हे सर्व कार्य करण्यासाठी सुद्धा हे एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी सुद्धा त्याला कशाची आवश्यकता असते बेटा. एनर्जी. एनर्जी प्रोड्यूस करायला म्हणजे सुद्धा त्याला एनर्जी लागणार का नाही बेटा सांगा बरं का. आता तुम्ही इथपर्यंत आलात तुम्ही इथं काय करणार समजा लिहायला बसलात लिहायला सुद्धा तुम्हाला एनर्जीची आवश्यकता आहे. वाचायला बसलात तरी सुद्धा माझ्या दृष्टिकोनाने एनर्जी आवश्यकता आहे. पोटात काय राहणार तर माणसाला विचारच करता येत नाही. विचार तिकडेच राहते कधी मिळेल कधी खूप खूप तसं म्हणल्यावर तरी मजा येते. का पुढे ह्युमन अँड अदर ॲनिमल कन्झ्युम द फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. जे काही ह्युमन्स आहेत आपण जे मानव आहोत त्यात कुत्रे जनावर हलगट म्हशी वंटरू वासरू डुकराचं पिल्लू गाढवाचं सारच म्हणून घेत जे आले ससा बिसा अजून काही पाहिजे का तुला जे म्हणलं ते. हे सर्व काय करतात जे ह्युमन आहेत या दुसरे ॲनिमल्स आहेत हे फ्रुट्स खातात हे व्हेजिटेबल्सला खातात. प्लॅन्ट्स ते काय असतात सर हे प्लॅन्ट्स ऑटोट्रोपिक असतात. व्हॉट इज ऑटोट्रोपिक सर ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तू कसं करतास मी करणार सर मला देते कोण झाड. आता तू करशील कुठं तरी वेगळं अन्न तयार ठीक आहे. तुला काय पपया बिपया लागतात का नाही ना. तुला काय जाम आंबा बिंबा येतो का काही तुला नाही. पांगूर बिंगूर लागतात का तुला काही लागतो का तुला नाही ना. का तुला पालक आले तोडून काढलं तुझ्यावरून असं नाही ना. म्हणजे यू आर हेटरोट्रॉपिक. यू डिपेंड्स अपॉन दॅट प्लॅन्ट्स टू टेक द एनर्जी or to adapt the energy to gain the energy. ओके म्हणजे कोण ऑटोट्रॉपिक आहे प्लॅन्ट्स त्यांना लागते का नाही पाणी लागतात कुठे कुठे तयार करतात
झाडात, खोडात, पानात, फुलात, फळात, अजून कुठं सालीत. साली मेहुणी नाही, साली म्हणजे झाडाची साल. आता सर सालीमध्ये आमच्या सालीला जाऊन बघसाल तुमच्या काढून सालीमध्ये सर मी सांगितलं की सालीमध्ये होते. सर तुम्ही खोटं शिकला. प्लांट्स हे कशा असतात, ॲटोट्रोफ्स असतात. ह्या ठिकाणी ते प्रिपेअर देअर ओन फूड, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दे युटिलाइज सम ऑफ द फूड फॉर देमसेल्व्स, आणि ते त्याच्यातील काही फूड जे आहे ते स्वतःसाठी युटिलाइज म्हणजे वापर करतात. व्हेअरएज रिमेनिंग इज स्टोर्ड इन व्हेरियस पार्ट्स, आणि उरलेलं जो आहे तो झाडांच्या फ्रुट्स मध्ये, झाडांच्या लीव्स मध्ये, झाडांच्या खोडामध्ये, झाडांच्या रूट्स मध्ये त्या ठिकाणी स्टोअर केलं जातं. We consume all these various plant material, आणि जे काही प्लांट पासून मिळणारे मटेरियल्स असतात, मसाला फिसाला लागते काही जेवताना, कांदा द्या कांदा, पहिला कांदा लागते, ककडी कापून दे ककडी, इथूनच येतं सारं. ऑब्टेन डिफरंट न्यूट्रिएंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, त्यांच्यापासून आपल्याला कार्बोहायड्रेट मिळतो, फॅट्स मिळतो आपल्याला, प्रोटीन्स मिळतात, व्हायटॅमिन्स मिळतात, माशापासून व्हिटॅमिन डी मिळतो जे की डोळ्यासाठी चांगला असतो आणि ब्रेनसाठी चांगला असतो, ओमेगा पण मिळतो त्याच्यापासून, मिनरल्स. Which food material do we consume to obtain these nutrients? आणि आपण कोणते फूड मटेरियल आपण कंझ्युम करतो ह्यांना मिळवण्यासाठी? काय राहते तुमच्या अन्नात सांगा बरं का. सर आम्हाला भात जेवल्याशिवाय तर पोटच भरणार, माझं तर तेच आहे. किती सोडा म्हणतात, खाल्ल्याशिवाय पोटच भरणार, लागलेली सवय लागल्या. आपल्याकडे मन आहे की कुत्र्याचा शेपूट बांधलं 6 महिने ठेवलं फुकणीत घालून फुकणी काढलं का कसं राहते वागड ते लागलेली सवय लागल्या जरा म्हणतात पहिल्याच. बघा आपल्याला कार्बोहायड्रेट कशापासून मिळतात. तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारू शकते की व्हॉट आर द सोर्सेस ऑफ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट कशापासून मिळतात. सर दूध, सारच दूध, जागरी, गुळ, केन शुगर, त्याच्यानंतर रताळ बिताळ व्हेजिटेबल्स, पोटॅटोज आले बघा, स्वीट पोटॅटोज, रताळ, स्वीट मीट्स, ओके. त्याच्यानंतर मका, मेज, रागी, ज्वारी, बाजरी, मिलेट म्हणजे ज्वारी बाजरी. आणि लक्षात घ्या आता सांगितलं होतो 1 ग्राम कार्बोहायड्रेट पासून, मी काय का 1 ग्राम कार्बोहायड्रेट पासून तुम्हाला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते. वी ऑब्टेन 4 किलो कॅलरी एनर्जी फ्रॉम 1 ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट. किती बेटा? 1 ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट पासून तुम्हाला किती एनर्जी मिळते? शाबाश, 4 किलो कॅलरी. Many players are seen consuming some food stuff during breaks of the game. क्रिकेट आयपीएल बघताना बघत असाल येत आणि असं करते, दारू मागताय का काय मागते ती, दारू मागण्यावर का सस्पेंड करतात लगेच तिथं एनर्जी ड्रिंक राहते. विशेष करून ते हे राहते रे ग्लुकोज राहणार त्याला काय म्हणतात विटॅमिन सी च्या राहणार का ते खोबर गोळ्या संत्री गोळ्या त्या प्रकारचं ओआरएस वगैरे लिक्विड असतो. आणि बैठला असाल पिताना, बैठला काय पिताना रे काय मिळते एनर्जी. आणि जास्ती बघा केळी खातात खेळताना, सर्वात जास्ती केळी, कारण एनर्जी लगेच ब्रेकडाऊन. अरे हाच लोक काय खरं सांगा, केळीपासून लोक एनर्जी मिळते आहे खरं नाही. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड काय बेटा? एनर्जी प्रोडक्शन. हे गायडामधलं पेज काढा, डायग्राम लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. In living organism, respiration occurs at 2 levels. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये रेस्पायरेशन हा 2 लेवल मध्ये घडतो. लवकर का लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये रेस्पायरेशन हा किती लेवल मध्ये घडतो बेटा? 2 लेवल. एक आहे बॉडी लेवल आणि दुसरा आहे सेल्युलर लेवल. कोणता सांगा बरं बेटा? एक आहे बॉडी लेवल आणि दुसरा कोणता सांग रे? सेल्युलर लेवल. सांग परत कोणता आहे बेटा? एक आहे बॉडी लेवल आणि दुसरा कोणता सांग बरं का बेटा? सेल्युलर लेवल. परत सांग, एक आहे बॉडी लेवल आणि दुसरा कोणता आहे बेटा? सेल्युलर लेवल. एक सेकंड. हा, दिकल डायग्राम आहे.
हे बेटा एमपी डायग्राम याची नावं लिहून घ्या बेटा सर्वांनी. चला नावं लिहून घ्या बाजूला. हा वरचा जो आहे हा नाक, नोज. हा जो आहे याचा बेटा माउथ आहे. त्याला आपण कालच शिकलो होतो आपण लॅरिंग्स. काय म्हणतात बेटा याला? लॅरिंग्स. इथूनच काय अलिमेंटरी कॅनल आणि अल्सोफॅगस इथून रिलीज होतो. इकडल्या साईडला हे काय हे त्याला जे आहे म्हणतात ब्रॉन्ची. काय म्हणतात बेटा याला? ब्रॉन्ची. हा जो खाली डायफ्रॅगम. डायफ्रॅगम काय म्हणतात त्याला? लिहून घ्या बेटा लवकर लवकर. डायफ्रॅगम. त्याच्यानंतर हा जो खालचा आहे त्याला म्हणतात अल्वेलस. अल्वेलस. काय म्हणतात त्याला? अल्वेलस. नंतर हा जो इकडला आहे दॅट इज द लंग्स. आणि जो आहे दॅट इज द ट्रॅकिया. 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 लवकर. लवकर. झालं का बेटा? ओके राहिले ना. लाईट गेली का? निळ लागेल का? सांगा कधी वेळ किती वेळ झाला तरी काही चालेल काय असेल तेवढं होणार नाही. झालं का बेटा? बघा लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये रेस्पिरेशन हा दोन लेवलला घडतो. एक आहे बॉडी लेवल आणि दुसरा कोणता बेटा? सेल्युलर लेवल. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये रेस्पिरेशन किती लेवलला घडतो? दोन लेवल. एक आहे बॉडी लेवल आणि दुसरा कोणता बेटा? सेल्युलर लेवल. बॉडी लेवल मध्ये काय केलं जातं? ऑक्सिजनला इनहेल करतो आणि कार्बन डायऑक्साइडला काय करतो? एक्सहेल करतो. सेल्युलर लेवल म्हटलं तर काय सेलच्या लेवलला घडत असतं. आणि सेल्युलर लेवलला दोन असतात. एक असतो aerobic आणि दुसरा असतो अनएरोबिक. पाय In living organism, respiration occurs at two levels. एक आहे body level आणि दुसरा आहे cellular level. Oxygen and carbon dioxide exchange between body and surrounding. म्हणजे काय? हे जे काही बॉडी लेवल आहे, बॉडी लेवलला काय केलं जातं? ऑक्सिजनला आत भेटलं जातं आणि कार्बन डायऑक्साइडला काय केलं जातं बेटा? बाहेर टाकलं जातं. कुठे? बॉडीच्या माध्यमाने. कुठे? सराउंडिंग मध्ये. इन केस ऑफ रेस्पिरेशन ऑकर ॲट बॉडी लेवल मध्ये घडतं. सेल्युलर लेवल मध्ये काय घडतं बघा? फूड स्टफ ऑक्सिडाइज होतात. जे अन्न खातो ना तुम्ही अन्न, त्या अन्नाचं काय होते बघा बरं का? ऑक्सिडेशन होतं. कुणाचं ऑक्सिडेशन होतं सांगा बरं का बेटा? फूड स्टफचं. कुणाचं? फूड स्टफ. खाल्लेल्या अन्नाचं ऑक्सिडेशन होतं. कशाचं ऑक्सिडेशन होतं? खाल्लेल्या अन्नाचं फूड स्टफचं ऑक्सिडेशन होतं. कुठं ऑक्सिडेशन होतं बेटा सांगा बरं का मला? सेल्युलर लेवलला. कुठे होतं? सेल्युलर लेवलला होत असतं. त्याचं ऑक्सिडेशन होतं एक तर विथ ऑक्सिजन नाहीतर विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन. जर ऑक्सिजनच्या मदतीने होत असेल तर त्याला म्हणतात aerobic ऑक्सिडेशन. काय म्हणतात बेटा त्याला? aerobic ऑक्सिडेशन. जर ऑक्सिजन जर प्रेझेंट नसेल तर त्याला म्हणतात अनएरोबिक ऑक्सिडेशन. काय म्हणतात त्याला? अनएरोबिक ऑक्सिडेशन. म्हणजे एनर्जी आपल्याला सर्वात जास्ती प्रमाणात मिळते. ही एनर्जी आपल्याला aerobic ऑक्सिडेशन मध्ये सर्वात जास्ती एनर्जी मिळत असते ऍज कम्पेअर टू द अनएरोबिक ऑक्सिडेशन. गॉट इट? इथं बघा हे डायग्राम खूप महत्वाचे आहे. बघा परीक्षेला पडू शकते. कन्फ्युज होऊ नका. रात्री कोणाची नसेल कोणच्या दोन्ही पुस्तकांमध्ये लांबडीच्या सिंचिती झालं. नेक्स्ट पहा बेटा येते काही carbohydrates of the food that we consume every day are mainly utilized for energy production.
काय म्हणतो, द कार्बोहायड्रेट्स दॅट वी कन्झ्युम ऑन डेली बेसिस, जे कार्बोहायड्रेट आपण दिवसभर खातो या दिवसात खातो, म्हणजे भात जास्ती खातो, रोटी खातो, ह्याचं मेन काम काय, तर द मेन फंक्शन ऑफ द इटिंग द कार्बोहायड्रेट्स इज टू प्रोड्यूस एनर्जी, टू प्रोड्यूस एनर्जी. पहा बेटा काय म्हणतो, कार्बोहायड्रेट्स ऑफ द फूड दॅट वी कन्झ्युम एव्हरी डे आर मेनली युटिलाइज्ड फॉर डॅश डॅश पर्पज, दॅट इज फॉर द एनर्जी प्रोडक्शन. ठीक आहे, हे एनर्जी कशापासून, हे एनर्जी आपल्याला जे मिळते आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होते, आणि कशामध्ये स्टोअर होते, इन द फॉर्म ऑफ डॅश डॅश बेटा एटीपी. व्हॉट इज एटीपी, ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट. व्हॉट इज एटीपी, ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट. जे आपण एनर्जी कंझ्युम करतो, हे एनर्जी कंझ्युम केलेलं जे असतं ते कशाच्या फॉर्म मध्ये स्टोअर केलं जातं आपल्या बॉडीमध्ये, एटीपी. व्हॉट इज एटीपी, ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट. विसरायचं नाही, एटीपी म्हणजे काय बेटा, ऍडिनोसिन सांगा ट्रायफॉस्फेट. आणि याच्यासाठी बघा बेटा, जे आपण कार्बोहायड्रेट खातो ना, कुणाला खातो बेटा, नीट आहे का, कुणाला खातो, सर आपण खातो कार्बोहायड्रेट. काय काय खातो बेटा, कार्बोहायड्रेट. हे कार्बोहायड्रेट काय असतात माहिती आहे, दिस कार्बोहायड्रेट्स आर ग्लुकोज. काय असतं बेटा, ग्लुकोज. बघा ग्लुकोज जे की कार्बोहायड्रेटचा टाइप आहे, कोण, ग्लुकोज, अ टाइप ऑफ कार्बोहायड्रेट. ग्लुकोज हा कोणाचा टाइप आहे, कार्बोहायड्रेटचा टाइप आहे. इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन द सेल. त्याला काय केलं जातं, आपल्या सेलच्या आत स्टेप बाय स्टेप त्याचं ऑक्सिडेशन करतात. व्हॉट इज ऑक्सिडेशन, रिएक्शन विथ ऑक्सिजन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. म्हणजे कोणताही सबस्टन्स ज्यावेळेस तो ऑक्सिजन सोबत रिएक्ट होतो अशा प्रोसेसला डॅश डॅश प्रोसेस असं म्हटलं जातं, ऑक्सिडेशन. बघा, अ टाइप ऑफ कार्बोहायड्रेट्स इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन द सेल. याला म्हणतात सेल्युलर रेस्पिरेशन. काय म्हणतात, सोपी व्याख्या आहे, सांगा बरं का. द स्टेप बाय स्टेप ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहायड्रेट, दॅट इज अ ग्लुकोज. स्टेप बाय स्टेप ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स म्हणजेच काय, ग्लुकोज इन द सेल इज कॉल्ड एज अ सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये घडतो दोन मेथडने. किती मेथडने घडतो, दोन, जे की आता सांगितलं होतं. एक आहे आयरोबिक रेस्पिरेशन, ज्याच्यामध्ये कोण असतो बेटा, ऑक्सिजन इव्हॉल्व केलेला असतो, इव्हॉल्व असतो. आणि दुसरा असतो अनआयरोबिक रेस्पिरेशन, ज्याच्यामध्ये कोण प्रेझेंट नसतो, ऑक्सिजन प्रेझेंट नसतो. आणि आयरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोज हा कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो, लक्षात ठेवायचा. आयरोबिक रेस्पिरेशन मध्ये जो तुमचा ग्लुकोज आहे, ग्लुकोज हा कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो, म्हणून आपल्याला आयरोबिक मध्ये सर्वात जास्त एनर्जी मोलिक्युल मिळतात as compared to aerobic. आता ह्याच्यामध्ये तीन स्टेप सांगितले. किती स्टेप सांगितले बेटा, तीन स्टेप. काय स्टेप आहे ते, आयरोबिक ऑक्सिडेशन. काय बेटा आहे, आयरोबिक ऑक्सिडेशन. कुणाचं, फूडस्टफचं. कुणाचं, फूडस्टफचं. त्या ठिकाणी फूडस्टफ म्हणजे काय, कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट म्हणजे काय, टाइप ऑफ ग्लुकोज. त्याचं ऑक्सिडेशन होऊ लागलं कशामध्ये, आयरोबिक मध्ये. त्याच्या किती स्टेप आहे, तीन. लक्षात ठेवा, किती, तीन. पहिली आहे ग्लायकोलायसिस, दुसरी आहे क्रेब्स सायकल, आणि तिसरी आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. पहिली सांगा लवकर बेटा, कमॉन. पहिली आहे ग्लायकोलायसिस. पहिली रिएक्शन सांगा, सॉरी पहिली स्टेप सांगा, ग्लायकोलायसिस. दुसरी काय होतं, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. आणि तिसरी जी आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. कोणती बेटा, पहिली सांगा सर. नंबर 1 रफ मध्ये लिहित चला रे, रफ मध्ये लिहित चला. ग्लायकोलायसिस पहिली कोणत्या सांगा बेटा, ग्लायकोलायसिस. दुसरी सांग बेटा, दुसरी सांग क्रेब्स सायकल. तिसरी सांग इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. तिसरी कोणती बेटा, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ओके, पहिली पाहू बेटा आपण. पहिलीचं नाव सांगा बरं का, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड. सॉरी पहिली कोणती आहे बेटा, ग्लायकोलायसिस. लय सोपा येतं. ग्लायकोलायसिस मध्ये काय होतं माहितीये का, ग्लुकोज कन्वर्ट होतो 8 वाजता. ग्लायकोलायसिस कोणती प्रोसेस, ग्लायकोलायसिस. बघा बेटा, ही जी ग्लायकोलायसिस प्रोसेस आहे, नीट बघा, लक्ष द्या, समजून घ्या, रट्टा मारू नका.
ग्लायकोलायसिस प्रोसेस ही जे घडते सायटोप्लाझमच्या आत घडते. वेअर डज ग्लायकोलायसिस प्रोसेस ऑकर्स? जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर तुम्ही काय म्हणणार? सायटोप्लाझम. आणि याच्या नंतरच्या ज्या पुढच्या प्रोसेस आहेत ते घडतात मायटोकॉन्ड्रियाच्या आत. सायटोप्लाझम कुठे असतात? सेलच्या वरचा जो लेअर असतो ना, वरी लिक्विड त्याला काय म्हणतात? सायटोप्लाझम. आलं लक्षामध्ये? एवढा जो काही ग्लायकोलायसिस आहे ही घडते कशामध्ये? सायटोप्लाझम मध्ये. पण पुढची जी रिएक्शन आहे ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, त्याला क्रेब्स सायकल म्हणतो, आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन जे आहे हे जे घडतात हे सेलच्या आत प्रेझेंट असलेले मायटोकॉन्ड्रिया त्याच्यामध्ये घडते. लक्षात आलं का तुमच्या? सेलच्या आत कोण प्रेझेंट असतात? मायटोकॉन्ड्रिया. त्याच्यामध्ये घडतं. क्षेत्र लक्ष द्यायचं. ग्लायकोलायसिस कुठे घडते? सायटोप्लाझम मध्ये. नेमकं काय होतं? जो काही ग्लुकोज आहे त्या ग्लुकोजचा मोलिक्युल ऑक्सिडाइज होतो. अ मोलिक्युल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन दिस प्रोसेस. आणि आपल्याला ह्या ग्लुकोज पासून, कशापासून बेटा? ग्लुकोजचं काय होतं? तर काय होतं? ऑक्सिडेशन होतं. आणि त्याच्यापासून तुम्हाला दोन मोलिक्युल पायरुविक ऍसिडचे, नीट लक्ष द्या बेटा, दोन मोलिक्युल पायरुविक ऍसिडचे, दोन मोलिक्युल एटीपीचे, दोन मोलिक्युल NADH2 चे आणि दोन मोलिक्युल पाण्याचे मिळतात. प्रत्येकी किती मोलिक्युल मिळतात बघा बरं का? 2 मोलिक्युल्स ऑफ ईच, म्हणजे प्रत्येकी दोन पायरुविक ऍसिडचे, दोन एटीपीचे, दोन NADH2 चे आणि दोन कशाचे बेटा? वॉटरचे मोलिक्युल्स आपल्याला या ठिकाणी तयार होताना दिसतात. पण ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कुठे घडली म्हणणार? तुम्ही काय उत्तर देणार मला? सायटोप्लाझम. काय झालं बेटा? ग्लुकोजचं स्टेप बाय स्टेप ऑक्सिडेशन होऊ लागले. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय झालं? ग्लायकोलायसिस कुठे घडली? सायटोप्लाझम मध्ये. ग्लुकोज काय झालं? ऑक्सिडाइज झाला स्टेप बाय स्टेप. आणि त्याच्यापासून काय मिळाले? दोन एटीपीचे मोलिक्युल, दोन पायरुविक ऍसिडचे मोलिक्युल, दोन NADH2. NADH2 म्हणजे निकोटिनामाइड, ऍडेनाइन, लिहून घ्यायचं असतं तर घेत चला. डायन्यूक्लियोटाइड, निकोटिनामाइड, ऍडेनाइन, डायन्यूक्लियोटाइड, निकोटिनामाइड, ऍडेनाइन, डायन्यूक्लियोटाइड, निकोटिनामाइड, ऍडेनाइन, डायन्यूक्लियोटाइड. ठीक आहे. आता लक्ष द्या. हे दोन दोन मिळाले. पुन्हा काय होते बघा बेटा, त्याच ह्याच्यामध्ये ग्लायकोलायसिस मध्ये जे पायरुविक ऍसिड जे तयार झालेले आहे प्रोसेस मध्ये, नीट ऐका, काय काय तयार झालं? दोन मोलिक्युल पायरुविकचे, दोन एटीपीचे, दोन NADH2 चे, दोन वॉटरचे झाले. मग त्याच्यातले जे दोन पायरुविक ऍसिडचे जे मोलिक्युल या प्रोसेस मध्ये तयार झाले हे काय होतात? कन्वर्ट होतात. कशामध्ये कन्वर्ट होतात? ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये. नीट समजलं का? पहिला कोण होता? ग्लुकोज होता बेटा. ग्लुकोजचं काय झालं? सर ऑक्सिडेशन झालं. ऑक्सिडेशन होऊन काय मिळाले? दोन एटीपी, दोन NADH2, दोन पायरुविक आणि दोन वॉटर. ठीक आहे. त्याच्यातला पायरुविक ऍसिड हा परत काय होतो? ऑक्सिडाइज होतो. आणि त्या पायरुविक ऍसिड पासून तुम्हाला काय मिळतो माहिती का? ऍसिटिल कोएन्झाइम ए. काय मिळतो बेटा? ऍसिटिल कोएन्झाइम ए. काय मिळतो सांगा तुम्हाला? ऍसिटिल कोएन्झाइम ए मिळतो. आणि आपल्याला हे मिळत असताना परत तुम्हाला काय मिळतात? दोन NADH2 चे मोलिक्युल मिळतात. परत तुम्हाला दोन कार्बन डायऑक्साइडचे मोलिक्युल्स रिलीज होतात. ते चार्ट आहे, त्या चार्ट मध्ये लक्ष. दोन NADH2 चे रिलीज होतात आणि दोन कोणाचे होतात? कार्बन डायऑक्साइड. परत प्रोसेस सांगतो सर. ग्लायकोलायसिस आहे कुठे घडली बेटा? सायटोप्लाझम. काय झालं सर? ग्लुकोजचं स्टेप बाय स्टेप काय होऊ लागलं? ऑक्सिडेशन. काय तयार झालं? दोन पायरुविक ऍसिड, दोन NADH2, दोन एटीपी आणि दोन वॉटर मोलिक्युल. परत त्या पायरुविक ऍसिडचं काय झालं बेटा? कन्वर्ट झालं. कशामध्ये कन्वर्ट झाले रे बेटा सांगा? ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये. हे होताना त्याच्यासोबत काय तयार झाले? सर दोन NADH2 तयार झाले आणि आता सांगितलं आपण काय तयार झाले बेटा? आणि दोन कार्बन डायऑक्साइडचे मोलिक्युल्स रिलीज झाले. कळलं बेटा? असं लक्षात ठेवायचं स्टेप बाय स्टेप. आता दुसरी प्रोसेस नाव सांगा बेटा. कम सांगा दुसऱ्या प्रोसेस नाव काय? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. याला काय म्हणतात? क्रेब्स सायकल. ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकलला काय म्हणतात सांगा बरं का बेटा? क्रेब्स सायकल. आता काय तयार झालं? सर आता तयार झालं ऍसिटिल कोएन्झाइम ए. बरोबर आहे बेटा? लास्ट कोण तयार झाला सांगा? ऍसिटिल कोएन्झाइम ए तयार झाला. आणि हे तयार होताना दोन NADH2 आणि दोन कार्बन डायऑक्साइड तयार झाले. हे तर बरोबर आहे. मग आता पुढे काय झालं बेटा माहितीये का? जे ऍसिटिल कोएन्झाइम ए तयार झाले हे कशामध्ये एंटर करतात? मायटोकॉन्ड्रियाच्या आत. आणि मायटोकॉन्ड्रिया कशाच्या आत आहेत? सेलच्या आत.
म्हणजे ही जी प्रोसेस आहे ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकलची प्रोसेस ही कशाच्या आत घडते सांगा मला? सेलच्या आत घडते, मायटोकॉन्ड्रियाच्या आत घडते. आणि वरची कशामध्ये घडली होती? सायटोप्लाझम मध्ये घडली होती. कशामध्ये घडली होती बेटा? सायटोप्लाझम मध्ये घडली. म्हणून या ठिकाणी बघा जे काही बोथ मोलिक्युल्स ऍसिडिल कोएन्झाइम ही आहे ते मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर करतात. सायक्लिक चेन ऑफ रिएक्शन्स आर कॉल्ड ॲज, आणि त्याच्यावर काय होतात पुन्हावर ऍसिडिल कोएन्झाइम ए वर सायक्लिक चेन ऑफ रिएक्शन्स होतात. काय होतात बेटा? सायक्लिक चेन ऑफ रिएक्शन्स होतात आणि यालाच म्हणतात ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. काय म्हणतात बेटा? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. जे पुन्हा ऑपरेट होते त्या ऍसिडिल कोएन्झाइम ए वर. पुन्हा ऑपरेट होते बेटा ऍसिडिल कोएन्झाइम ए वर, जे की कशामध्ये एंटर केलेले आहेत? मायटोकॉन्ड्रियाच्या आत एंटर केलेले आहेत. आणि आपल्याला त्या ऍसिडिल कोएन्झाइम ए मधला कशातला बेटा सांगा? सांगा सांगा कशातला म्हणतो मी? ऍसिडिल कोएन्झाइम ए मधला. नीट आहे का? हो का? हा ऍसिडिल कोएन्झाइम ए मधला हा जो पार्ट आहे तो निघून जातो. कोण निघून जातो? ऍसिडिल. ऍसिडिल कोएन्झाइम ए मधला कोण ऑक्सिडाइज होतो बेटा? ऍसिडिल. नीट आहे का? ऍसिडिल कोएन्झाइम ए मधला कोण ऑक्सिडाइज होतो? ऍसिडिल. कोणत्या प्रोसेस मध्ये? क्रेब्स सायकल मध्ये. आणि आपल्याला ह्या झाल्यानंतर बघा ऍसिडिल part of acetyl coenzyme is completely oxidized through the cyclical process and molecules carbon dioxide H2O NADH2 आणि तुम्हाला काय मिळतं? FADH2. आणि काय मिळतं बेटा तुम्हाला सांगा? FADH2 मोलिक्युल्स मिळतात. बोल 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 बोल. हा हा करतो. काय बेटा काय म्हटलं सांगा? जरा मॅप असला का डोक्यात? पहिला काय होतं? सर ग्लुकोज. कुठे घडलं? सायटोप्लाझम मध्ये. काय तयार झालं? 2 एटीपी, 2 NADH2, 2 पायरुव्हिक आणि 2 वॉटर. ऍसिडिल कोएन्झाइम त्याच्यातलं काय? पायरुव्हिक ऍसिडचं परत ऑक्सिडेशन झालं. काय तयार झालं रे? ऍसिडिल कोएन्झाइम. त्याच्यासोबत 2 NADH2 आणि 2 CO2. मग त्याच्यातला कोण झाला? पुढे आला ऍसिडिल कोएन्झाइम कशामध्ये एंटर केले? मायटोकॉन्ड्रियाच्या आत. त्याच्यावर काय घडलं? सायक्लिक चेन ऑफ रिएक्शन्स. त्याच्यातला कोण निघून गेला? ऍसिडिल. आणि ऍसिडिल निघून गेल्यानंतर त्याच्यापासून काय काय प्रोड्यूस झालं सांगा बरं का? CO2, H2O, NADH2 आणि FADH2. त्याला म्हणतात फ्लॅवी ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. काय? न्यूक्लियोटाइड. फ्लॅवी ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. फ्लॅवी ॲडेनाइन आणि कोणता बेटा? डायन्यूक्लियोटाइड. फ्लॅवी ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. आता कोण निघून गेला सांगा? ऍसिडिल. कोण तयार झालाय? CO2, H2O, NADH2 आणि FADH. आता पुढे काय होते बघा बेटा? हे काय? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल रिएक्शन मध्ये होऊ लागले. बरोबर काय? काय काय तयार झालं? NADH2 आणि CO2 रिलीज झाले का नाही बघा बरं का? आणि कोण कंप्लीटली निघून गेला? ऍसिडिल. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. मोलिक्युल ऑफ NADH2 and FADH2 formed during all above process. आणि वरच्या प्रोसेस मध्ये आताच आपण पाहिलं होतं कशा कशाचे मोलिक्युल्स तयार झाले. तुम्ही सांगा बरं का बेटा मला आताच? सर वरच्या मध्ये सांगा ना कशाचे मोलिक्युल तयार झाले बेटा? NADH2 आणि FADH2. CO2H2 पण झालता. पण आणखी सांगा काय झालं? मोलिक्युल्स ऑफ NADH2 निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड आणि FADH2 फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड त्या ठिकाणी तयार झाले सर. आणि हे कशामध्ये भाग घेतात? कोण? NADH2 आणि कोण बेटा? FADH2 हे भाग घेतात इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये. कशात घेतात? ड्यू टू दिस त्याच्यामुळे काय होतं? हे भाग घेतल्यामुळे 3 ATP चे मोलिक्युल्स रिलीज होतात. किती मोलिक्युल होतात? 3 ATP मोलिक्युल्स आर ऑब्टेन्ड. हे 3 कशापासून मिळतात? NADH2 पासून. कशापासून? NADH2 पासून 3 मिळतात. आणि त्या ठिकाणी FADH2 पासून 2 ATP मिळतात. लक्षात राहील का तुमच्या? जर तुम्हाला कोणी म्हणलं एक NADH2 पासून किती ATP मोलिक्युल मिळतात तर तुम्ही म्हणणार 3. आणि एक FADH2 पासून किती ATP मोलिक्युल मिळतात तर काय म्हणणार? 2 ATP चे मोलिक्युल मिळतात. बिसाइड ATP वॉटर मोलिक्युल्स आर आल्सो फॉर्मड इन दिस रिएक्शन. याच्यासोबत पाण्याचे मोलिक्युल सुद्धा तयार होतात. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन इज ऑपरेटेड इन डॅश डॅश ओनली. मी सांगितलं पहिलं जर सोडलं तर दोन्ही कशामध्ये घडतात रिएक्शन? मायटोकॉन्ड्रियाच्या आत. आणि ही रिएक्शन कशाच्या आत घडली बेटा सांगा? सेलच्या आत. कोण आहे? मायटोकॉन्ड्रियाच्या आत. म्हणजे रिएक्शन कशामध्ये घडली? मायटोकॉन्ड्रियाच्या आत घडली. आणि
मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज हा कम्प्लिटली काय होतो, ऑक्सिडाइज होतो इन ऍरोबिक रेस्पिरेशन. महत्वाचा शब्द सांगा, ग्लुकोज हा कम्प्लिटली ऑक्सिडाइज कशामध्ये होतो बेटा, ऍरोबिक रेस्पिरेशन. आणि त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साइडचे, वॉटरचे मॉलिक्युल्स प्रोड्यूस होतात आणि ह्याच्यासोबत काय तयार होते, एटीपी म्हणजेच काय, एनर्जी. काय तयार होते बेटा, एनर्जी. एवढा टॉपिक एकदा बघा, फक्त बघ लवकर. आता पहा बेटा पुढे, NADH2 काय, निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. FADH2 फ्लेविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. प्रिंटिंग थोडं बहुतेक हे आहे त्या ठिकाणी. आणि दोन्ही जे कोएन्झाइम्स आहेत ते कुठे तयार होतात बेटा, सेल मध्ये तयार होतात. कुठे तयार होतात, कोण, NADH2 आणि FADH2. आणि याचा वापर कुठे केला जातो, सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये. कुठे केला जातो बेटा, सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये केला जातो. तो काय डायग्राम आहे बघा, हे काय डायग्राम, एनर्जी करन्सी म्हणतात. काय म्हणतात त्याला, एनर्जी करन्सी. आता बघा इथं एटीपी बघायला, एटीपी लक्ष द्या इकडे, इकडे बघा, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. काय बेटा, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. एटीपी म्हणजे काय सांगा बेटा, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. हा काय आहे, एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे. काय आहे, एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे. आणि एनर्जी स्टोर्ड कशात केलेली असते, याच्या बॉन्ड मध्ये. याच्या कोणत्या मध्ये, तेव्हा हे एटीपी मॉलिक्यूल आहे. ह्या एटीपी मॉलिक्यूलचे फॉस्फेट बॉन्ड आहेत. कोणते बॉन्ड आहेत बेटा, त्या फॉस्फेट बॉन्ड मध्ये एनर्जी स्टोर केली जाते. आणि तुमच्या बॉडीला जशी गरज लागते तेव्हा एटीपीचा मॉलिक्यूल तुटतो, बाजूला पडतो आणि त्याच्यापासून काय प्रोड्यूस होते, एनर्जी. पहा, adenosine triphosphate is energy rich molecule and energy is stored in the body, in the bonds by which phosphate groups are attached to each other. आणि एकमेकाला PP जोडलेला आहे का बेटा, PP म्हणजे काय सांगा बरं, काय PP काय असतो सांगा, PP काय सांगा, फॉस्फेट. PP म्हणजे काय बेटा, फॉस्फेट त्या ठिकाणी असतात. These molecules are stored in the cell. आणि हे मॉलिक्यूल सेल मध्ये स्टोअर असतात. केमिकली एटीपी हे ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल असतात, जे की कशापासून तयार झालेले असतात, ॲडेनोसिन रायबोन्यूक्लियोसाइड पासून. लिहून घ्या वाक्य, एटीपी फॉर्म्ड फ्रॉम ॲडेनोसिन रायबोन्यूक्लियोसाइड. एटीपी फॉर्म्ड फ्रॉम ॲडेनोसिन रायबोन्यूक्लियोसाइड. डॅश मारा, एटीपी फॉर्म्ड फ्रॉम ॲडेनोसिन रायबोन्यूक्लियोसाइड. ॲडेनोसिन रायबोन्यूक्लियोसाइड, ॲडेनोसिन रायबोन्यूक्लियोसाइड. त्याच्यामध्ये काय असतं बघा, त्याच्यामध्ये नायट्रोजनस कंपाऊंड असतात. काय असतात बेटा, त्याच्यामध्ये नायट्रोजनस कंपाऊंड. कोणते कोणते, ॲडेनाइन. कोणता बेटा, ॲडेनाइन. हो का, ॲडेनाइन. त्याच्यामध्ये असतात पेंटोज शुगर. काय असतात बेटा त्याच्यामध्ये, पेंटोज शुगर. काय असतात त्याच्यामध्ये सांगा बरं का बेटा, यस, तो काय रायबोज. रायबोज बी एका प्रकारचा काय सांगा, शुगर आहे. तो काय 5 आहे, तो काय सॉरी इथं 5 आहेत का, वरचा ॲडेनाइन आणि हे काय बेटा, पेंटोज शुगर, दॅट इज रायबोज. त्या ठिकाणी पहा, इट कंटेन्स नायट्रोजनस कंपाऊंड ॲडेनाइन. पेंटोज शुगरचं नाव आहे रायबोज. काय नाव आहे बेटा, रायबोज. आणि त्याच्यामध्ये 3 फॉस्फेट ग्रुप असतात, 1 2 3. किती फॉस्फेट ग्रुप, 3 फॉस्फेट ग्रुप. एक पेंटोज शुगर आणि पुन्हा काय असतो, ॲडेनाइन. काय असतो बेटा, ॲडेनाइन. त्यालाच काय म्हणतात, नायट्रोजनस कंपाऊंडचं नाव काय, ॲडेनाइन. हे नायट्रोजनस कंपाऊंड, हे काय पेंटोज शुगर, त्याला म्हणतात रायबोज. आणि 3 फॉस्फेट मॉलिक्यूल आहेत की नाही बघा. आणि या बॉन्ड मध्ये काय स्टोर केलेलं असतं, काय बॉन्ड मध्ये एनर्जी. काय स्टोर केलेली असते, एनर्जी स्टोर केलेली असते. आणि आपल्या गरजानुसार ऍज पर द लीड एनर्जी इज डिराइव्ड बाय ब्रेकिंग द फॉस्फेट बॉन्ड ऑफ एटीपी. जे एटीपीचे बॉन्ड आहे त्याला ब्रेक केलं जातं आणि आपल्याला काय मिळतं बेटा, एटीपी इज कॉल्ड एनर्जी मिळते. म्हणून एटीपी ला काय म्हणलं जातं, एनर्जी करन्सी. काय म्हणतात बेटा त्याला, एनर्जी करन्सी ऑफ द सेल. हा प्रश्न एक्सरसाइज मध्ये आहे. एटीपी इज कॉल्ड एज एनर्जी करन्सी ऑफ द सेल. एकदा बघा फक्त आणि डायग्रामला नीट अनालिसिस करा लवकर. आताचं टेबल दाखवतो पहिला तुम्हाला, हे टेबल महत्वाचं आहे. कोणते पाहिलं आपण, ॲरोबिक ऑक्सिडेशन. बरोबर आहे बेटा, ए बघा रे,
हा टेबल लय महत्वाचा आहे, परीक्षेला पडते बघा, आता सांगतोय. कार्बोहायड्रेटचं काय होतंय, कार्बोहायड्रेट काय असतात, सर ग्लुकोज असतात. त्याचं काय होतं बेटा, सर ग्लायकोलायसिस होते. त्याच्यापासून काय रिलीज होते, ह्या कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्शन कशात होते बेटा, सर पायरुव्हिक ऍसिड मध्ये होते. कशानं, ग्लायकोलायसिसनं. कुणाचं, ग्लुकोज हे कशामध्ये कन्वर्ट झाले, पायरुव्हिक ऍसिड मध्ये. बाय विच प्रोसेस बेटा, ग्लायकोलायसिस. हे कुठे घडते, सायटोप्लाझमच्या आत. त्याच्यापासून काय तयार झालं, सर ऍसिटिल कोएन्झाइम आहे. त्याच्यातला आउटपुट कोण निघून गेला, ऍसिटिल गेला. कशामध्ये गेला, क्रेब्स सायकल मध्ये गेला. काय काय तयार झालं, CO2, H2O आणि एनर्जी. ठीक आहे. परत बघा, लिपिड कशामध्ये, लिपिड काय होतात, कशामध्ये कन्वर्ट होतात, फॅटी ऍसिड मध्ये. म्हणजे लिपिडचं, लिपिड म्हणजे फॅट, ज्यावेळेस त्याचं ऑक्सिडेशन होतं त्याच्यापासून फॅटी ऍसिड तयार होतात. परत ते ऍसिटिल कोएन्झाइम आहे, परत क्रेब्स सायकल मध्ये आणि परत सेम. परत प्रोटीन कशामध्ये जातात बेटा, अॅमिनो ऍसिड, परत ऍसिटिल कोएन्झाइम आहे आणि परत क्रेब्स सायकल आणि परत काय होतं बेटा, CO2, H2O आणि एनर्जी लाईन बी करा. व्हेरी 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 इम्पॉर्टंट करा, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. बघा, if there is sufficient amount of carbohydrate in body due to exceptional condition. समजा जर तुमच्या बॉडीमध्ये कमी प्रमाणामध्ये इनसफिशियंट क्वांटिटी मध्ये कार्बोहायड्रेट जर प्रेझेंट आहे, लक्षात घ्या. if there is an insufficient amount of carbohydrate is present in our body, तुमच्या शरीरामध्ये इनसफिशियंट म्हणजे कमी प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे ड्यू टू फास्टिंग म्हणजे उपवास धरल्यामुळे, ड्यू टू हंगर, समजा उपाशी असेल कोणी काही असेल किंवा एक्सेप्शनल कंडिशन हंगरमुळे असेल, त्यावेळेस तुम्ही जे आजपर्यंत खाल्लेलं फॅट आणि लिपिड आहे, काही बाजूला जास्त नाही, इथं इथं हे जे फॅट्स आणि लिपिड आहेत बेटा, या फॅट्स आणि लिपिडचा वापर आपली मायटोकॉन्ड्रिया कशासाठी करतात, एनर्जी प्रोडक्शन साठी. लक्षात आलं का. म्हणजे समजा बेटा, तुम्ही काय केलं, उपास धरला, तुम्ही 2-3 दिवस जेवायला मिळाले समजा, आणि कोणी उपास धरला असेल समजा, त्यावेळेस तुम्ही जे आजपर्यंत अन्न खाल्लेलं आहे, तो अन्न तुमच्या बॉडीमध्ये काय होतो, ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू म्हणा, फॅटी ऍसिड मध्ये म्हणा, आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केला जातो. आणि त्यावेळेस आपली बॉडी काय करते, हा जो काही दुसरा आपल्या शरीरामध्ये असलेला जो लिपिड आहे, जो शरीरामध्ये एक्सेस असलेला प्रोटीन आहे, याचा वापर कशासाठी करते बेटा, एनर्जी प्रोडक्शन साठी. कशासाठी करते, एनर्जी प्रोडक्शन. आलं का लक्षामध्ये, एनर्जी प्रोडक्शन. इन केस ऑफ लिपिड, लिपिड कशामध्ये कन्वर्ट होतात, फॅटी ऍसिड मध्ये. आणि प्रोटीन कशामध्ये होतात, आता सांगितलं अमिनो ऍसिड. लिपिड म्हणजेच फॅट, फॅटी ऍसिड. प्रोटीन अमिनो ऍसिड मध्ये. फॅटी ऍसिड आणि लिपिड, फॅटी ऍसिड आणि अमिनो ऍसिड हे कशामध्ये कन्वर्ट झाले, पुन्हा दाखवलं आपण. दोन असं खालच्या साईडला गेले बघा, ऍसिटिल कोएन्झाइम ए. कशात, ते कशामध्ये, यस यस यस. आणि काय मिळते, एनर्जी थ्रू कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ऍसिटिल कोएन्झाइम ए. आणि त्याच्यावर कोणती, कुठे घडते हे सर्व, क्रेब्स सायकल. कुठे बेटा, त्यालाच काय म्हणतात, ट्रायकार्बोझिलिक सायकल. काय म्हणतात त्याला बघा, ट्रायकार्बोझिलिक ऍसिड सायकल ना नाव बघा. आत्ताच आपण पाहिलं ना, सेकंड रिएक्शन बेटा कोणती आहे नाव, ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल, त्याला क्रेब्स सायकल असं म्हणतात. ह्याच्यातला लास्ट टॉपिक एवढा कंप्लीट करावा लागेल. प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस वॉज डिस्कवर्ड बाय 3 सायंटिस्ट. आता जी ग्लायकोलायसिस प्रोसेस आहे ते 3 शास्त्रज्ञांनी, माझा दोस्त होता. प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस वॉज डिस्कवर्ड बाय 3 सायंटिस्ट. 3 सायंटिस्टने शोध लावला. गुस्ताव एम्बेडन, त्याचं EMP, गुस्ताव एम्बेडन, ओट्टो मेयरहॉफ आणि जॅकोब पॅरनास यांनी त्यांच्या मित्रांसोबत, त्यांच्या कलिग सोबत काय केला, ग्लायकोलायसिस प्रोसेसचा शोध लावला. त्यामुळे दे परफॉर्म्ड एक्सपेरिमेंट ऑन मसल्स. आणि हा तिने शोधण्यासाठी जो एक्सपेरिमेंट आहे तो कशावर परफॉर्म केला बेटा, मसल्सवर. कशावर केला बेटा, मसल्सवर. म्हणून ग्लायकोलायसिसला म्हणतात एम्बेडेन मेयरहॉफ परनास पाथवे. काय म्हणतात, एम्बेडेन मेयरहॉफ परनास पाथवे, त्यांच्या नावावर आलं बरं का, एम्बेडेन मेयरहॉफ परनास पाथवे. द सायक्लिकल रिएक्शन ऑफ ट्रायकार्बोझिलिक ऍसिड सायकल वेर डिस्कवर्ड बाय सर हान्स क्रेग. आणि ते सायक्लिकल रिएक्शन्स आहेत कशाच्या बेटा, ट्रायकार्बोझिलिक ऍसिड सायकलच्या जे काही सायक्लिक रिएक्शन्स आहेत याला कोण डिस्कवर केलं, सर हान्स क्रेगने. कोणी डिस्कवर केलं बेटा, सर हान्स क्रेगने. म्हणून जे सायक्लिकल प्रोसेस आहे याला म्हणतात डॅश डॅश सायकल, क्रेब्स सायकल. म्हणून त्याला कुणाला बेटा, हे जे काही हान्स क्रेग आहे यांना नोबेल प्राइज मिळाला 1953 ला. कशाला मिळाला, 1953 ला काय मिळाला, नोबेल प्राइज. कशामुळं,
त्यांनी काय केलं, सायक्लिकल रिॲक्शन ऑफ ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल याची डिस्कव्हरी केली. कोणी केली आहे? ठीक आहे. ऍडसन बघा इथपर्यंत वाचा सर्वांनी बेटा. आणि ते लास्ट जो आहे ना त्याला एकदा लिहून काढा. तो प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू aerobic respiration ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स तेवढं लिहून काढा लवकर.